हॅलो, हाय मित्रांनो, बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मी. माझ्याकडे ना खूप माकोडे झालेले आहे. क्लासमध्ये ते बघू शकता. इतके सारे माकोडे झाले. आता ह्या माकोड्याला औषध काय पाण्यामुळे एवढे माकोडे तयार होत आहे ना की खूपच भयानक. मला आता प्रश्न पडला बाबा, आता काय करावं ह्या माकोड्यांचं. एखाद्याच्या जोड्यामध्ये किंवा चपलीमध्ये जर माकोडे घुसून राहिले ना खूपच प्रॉब्लेम जाईल. एवढे ते चपला आहेत आणि ते माकोडे जमा झाले. आणि हे लहान लहान माकडे नाही, मोठे मोठे माकोडे आहेत बघा. खूपच मोठे मोठे माकोडे आहेत. असे माकड जातात मुलाच्या चपला उड्या तिगड्या असतात. बिलकुलच आवडत नाही मला. तर असे माकोडे आमच्याकडे झालेले आहेत. ते माकोडे काय करा ते कळत नाही. चला जाऊया क्लासकडे. थोडंसं विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहे किंवा नाही बघू. हां, छान व्यवस्थित प्रॅक्टिस चालू आहे मुलांची. बघा, मुलं इरा सोडवत आहे. त्यांना 60 मार्काचा इरा असतो MSCIT कोर्समध्ये आणि 50 मार्काचे एक्झाम असतात. तर आता मुलं इरा सोडवत आहेत आणि खूप कठीण असतो सोडवायला आणि तो टायमापर्यंत सोडवून झाला पाहिजे. प्रत्येकजण व्यवस्थित आणि त्यांच्या समजुतीनुसार सगळेजण आपापला इरा सोडवत आहेत. कसलाही कल्ला न करता, आवाज न करता, शांततेत. कारण खूप कठीण प्रश्न असतात इरा लर्निंगचे. कारण कोणी कोणी MSCIT या कोर्सचा खूप हलक्यात घेतात, परंतु MSCIT कोर्स हा इतकाही सोपा नाही आहे जितका आपण समजतो. काही लोक या कोर्सला बिलकुलच महत्त्व देत नाही. हे बघा, मुलांना कधी कधी सोडवायला कठीण जातं आणि काही ना काही अपडेट येतच राहतात. काय सोडत आहे तू? चला आपण मुलांना काहीतरी विचारू. इरा, तू काय करत आहे? तू काय करत आहे? काय असते इरा म्हणजे? आ, समजलं नाही अजून इरा? तू काय करता? इरा म्हणजे काय असते? आ,